सो आजच्या कार्यक्रमाचे यशवंत अंकिता अनिल पाटील ऑल इंडिया रँक 140 यांचं आगमन झालेलं आहे. टुडे वी आर अरेंजिंग अ टॉपर्स टॉक फॉर ऑल ऑफ यू पीपल. आता जसं थोड्या वेळापूर्वी आपल्याला प्रवीण सरांनी इथे सांगितलंच होतं की वी आर डुईंग दिस टॉपर टॉक्स फॉर लास्ट ऑलमोस्ट 20 years. दरवर्षी कदाचित जागा बदलते, दरवर्षी आपले नवीन नवीन यशवंत विद्यार्थी येतात आणि ऐकणारे आपले भविष्यातले अधिकारी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. तर आज आपण ही 20व्या वर्षात ही परंपरा कंटिन्यू करतोय आणि ही करत असताना आज आपल्याला आपल्या विद्यार्थिनी अंकिता पाटील इथे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्यात. आणि बघा किती छान कोइन्सिडन्स आहे, आत्ता जस्ट UPSCची मार्कलिस्ट पण या वर्षीच्या विद्यार्थ्यांची रिलीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये अंकिताला 205 मार्क्स मिळाले. आता बघा तुमच्या टाळ्या अजून वाढणार आहेत, कारण अंकितानं मागच्या वर्षी देखील इंटरव्ह्यूमध्ये 206 मार्क मिळवलेले होते. त्याच्यावरनं तुम्हाला कळालं असेल की मागच्या वर्षी अंकिता रँक होल्डर होती आणि तिने यावर्षी पुन्हा एकदा जोमानं परत अभ्यास केला आणि तिची रँक तिने छान इम्प्रूव्ह केलेली होती. मागच्या वर्षी तिला आय थिंक IRS IT मिळालेलं होतं, पण आज तिने तिचं रँक इम्प्रूव्ह करून आता 140 रँक आलेली आहे. लेट्स होप की कोणती सर्व्हिस मिळते ते आपण बघूयाच आता भविष्यामध्ये. आणि जर आपण सांगता सांगता म्हणलं की इंटरव्ह्यूमध्ये 205 मार्क, 206 मार्क, दीज आर ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मार्क्स. म्हणजे इंडियामध्ये टॉप 10 मार्क्समध्ये आपण म्हणूया हे मार्क्स आहेत. तर आपल्या युनिक अकॅडमीचा इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम हा दरवर्षी आपण घेत असतो. त्याच्यामध्ये आपण अंकिताच्या आधीच्या वर्षाची जर बॅच बघितली तर रम्या रंगास्वामी नावाची आपली स्टुडंट होती, जिने ऑल इंडिया रँक 45 सिक्युअर केला होता. तिला देखील त्या वर्षी इंटरव्ह्यूमध्ये 206 मार्क्स मिळाले होते आणि आय थिंक दॅट वॉज सेकंड और थर्ड हायएस्ट मार्क्स ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर असा आपला इंटरव्ह्यू प्रोग्राम दरवर्षी आपण कंडक्ट करतो. तर भविष्यात तुम्हालाही जेव्हा तुम्ही त्या स्टेजमध्ये पोहोचाल त्यावेळेस तुम्हाला त्याची उपयोग होईलच. पण त्याच्या अगोदरचे टप्पे महत्वाचे आहेत. मेन्सचा टप्पा आहे, त्याच्या अगोदरचा प्रिलिम्सचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये अंकितानं 2023 पासून जेव्हापासून ती तयारी करते तेव्हापासून तिने खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तिला इथे आमंत्रित करणारच आहोत बोलायच्या आधी, पण तिच्या कन्सिस्टन्सी बद्दल एक छान एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. 2023 मध्ये जेव्हा तिने अटेम्प्ट दिला तेव्हा तिला मेन्समध्ये 740 मार्क्स आले होते आणि कट ऑफ होता 741. मग त्यावर्षी बघा ना कसं वाटतं सगळे. ठीक आहे. सो 1 मार्क मेन्समध्ये कमी पडल्यामुळे इंटरव्ह्यू कॉल आला नव्हता, पण मग ती थांबली नाही. तिने पुन्हा एकदा अभ्यास केला, 24 मध्ये छान अभ्यास केला, त्यावर्षी तिने पोस्ट काढली. आपल्याला हवी तशी रँक मिळाली नाही म्हणून तिने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरू केला. मागच्याही वर्षी आपण तिला विचारलं होतं की मग येणार का आपल्या विद्यार्थ्यांना गायडन्स करायला, तर तिचा मला फोनवर असा रिप्लाय होता की सर पुढच्या वर्षी छान रँक मिळवते आणि मगच गाईड करायला येते. तर तसं तिने आता छान रँक इम्प्रूव्हमेंट केली आहे आणि ती आलेली आहे. तर मग आपण सर्वप्रथम तुकाराम सरांना मी विनंती करतो की आपण तिचा सत्कार करूया. अभिनंदन. अगदीच वेळ न घालवता आपण अंकिताला आमंत्रित करूया आणि तिचे या प्रिपरेशन मधले जे काही अनुभव आहेत ते आपण शेअर करण्यासाठी तिला रिक्वेस्ट करतो. अंकिता, सगळ्यात आधी थँक्यू सो मच इथे बोलवण्यासाठी आणि डेफिनेटली युनिकमध्ये परत यायला इट इज अ स्पेशल थिंग बिकॉज थ्रू आउट द एंटायर जर्नी प्रत्येक स्टेजवरती बीट प्रिलिम्स मेन्स किंवा इंटरव्ह्यू युनिक हॅज बीन अ पार्ट ऑफ इट. आणि आता सरांनी असं सांगितलं मार्कशीट आली आहे आणि इंटरव्ह्यू स्कोर्स रेप्लिकेट झालेत. सो युनिक वॉज अ बिग पार्ट ऑफ इट, कारण दरवेळी मी इंटरव्ह्यू प्रोग्राम लावलेला आणि ह्यावेळी मी बोललेलं बाहेर येऊन की मी इनफॅक्ट कालपर्यंत बोलत होती सर कदाचित इंटरव्ह्यूत मार्क्स कमी पडलेत. सेम पॅनल होता पण तरी पण, बट देन इट गॉट रेप्लिकेटेड दिस इयर अगेन. सो दॅट वॉज अ प्लेझंट सरप्राईज. Definitely it is a good experience today ki when you get to talk with fellow aspirants or candidates,
मी असं रँकर म्हणून किंवा पोस्ट घेऊन आली आहे किंवा आय वोंट बी स्पीकिंग दॅट वे. बट देन मी जस्ट 1 वर्ष आधी आय वॉज वन ऑफ द पर्सन सिटिंग देअर ऑन वन ऑफ द बेंचेस. सो मी आय विल जस्ट से वन थिंग अबाउट दॅट. एक अटेम्प्ट किंवा 1 full year can change that status from sitting on the bench to standing here on the dais. So तो एक अटेम्प्ट खूप टार्गेटेड वेनी प्लॅन करून इफ यू गिव्ह देन दॅट मेक्स द एंटायर डिफरन्स. आपण असंच बोलत नाही. ती जी फायनल लिस्टची जी PDF येते त्याला एक रिझन आहे बिकॉज ऑफ विच वी कॉल दॅट द सो कॉल्ड होली PDF. तिथे नाव आल्यावर डेफिनेटली 1 night does change everything that you do within the year. ते लाईक आपण essay मध्ये किंवा ethics मध्ये हा कोट खूप वेळा लिहितो की there are decades when nothing happens and then there are weeks where decades happen. So that actually is true when we talk about the exam. जेव्हा फायनल रिझल्ट येतो ऑब्व्हियसली फुल एक्झाम 1 year चालते तर एक्झाम इटसेल्फ इज व्हेरी लॉंग आणि त्याच्या आधी आपण जे प्रिपेअर करतो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी लॉंग जर्नी. बट देन 2 things that matter the most in the entire journey is discipline, that is foremost, आणि सेकंड आहे consistency. आपण बोलायला आता इट इज व्हेरी इझी जर इथे उभा राहून सांगायला टॉपर स्टॉक मध्ये दॅट आय यूज टू स्टडी 15 hours or 16 hours a day. बट आपण प्रॅक्टिकली जर विचार केला यू हॅव टू इवन इफ यू आर स्टडींग so called 15 or 16 hours a day, is it actually possible for the human body to study that for that long for an entire year? ते प्रॅक्टिकल नाहीये. यू हॅव टू गिव्ह प्रोडक्टिव्ह आवर्स. किती तास तुम्ही अभ्यास करता दिवसात ते मॅटर करत नाही. डेली टार्गेट जो तुमचा आहे तो कम्प्लीट होतोय का नाही दॅट शुड बी अ फोरमोस्ट टार्गेट. तो 8 to 10 hours of productive actual effective study is something that matters. So first point I would actually like to highlight की rather than just एक दिवस मी बसून 12 तास काढले त्याच्याऐवजी रोज माझे 8 ते 10 तास व्हायला पाहिजे while ticking the daily targets that you have. वीकली प्लॅन तुमचा जो आहे डेली प्लॅन तुमचा जो आहे दॅट शुड बी कम्प्लिटेड. आता सगळ्यांचा अप्रोच वेगवेगळा असतो. समवन कॅन बी डिसाइडिंग की प्लेंटी डिसाइड करतं की होईल का नाही 10 टार्गेट्स करतं बट दे आर फाईन विथ कम्प्लिटिंग 7 to 8 टार्गेट्स आउट ऑफ दॅट बिकॉज ऑलरेडी ते ओव्हर अचिव्हिंग टार्गेट सेट करतात. पण सम पीपल डिसाइड की हा मला हे 4च गोष्टी करायच्या आहेत बट दे आर कम्प्लिटली स्टर्न ऑन इट की ह्या 4 गोष्टी झाल्याच पाहिजे. सो युअर टार्गेट्स अँड युअर प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येक स्टेजसाठी. आता प्रत्येक स्टेजवरती देर आर various approaches which is required to clear each and every stage. The prelims, when we look at it, prelims is now आता जसं झालंय exam, it is all about temperament and how you handle the pressure. जर you're very much comfortable and strong with your basic subjects like polity, economy, environment, ते जर बेसिक्स कव्हर केले युअर बेसिक सोर्सेस आर व्हेरी क्लिअर अँड यू आर डन विथ युअर रिव्हिजन देन इट इज ऑल अबाउट ऑन डे एक्झिक्युशन ऑफ हाऊ यू हँडल द प्रेशर ऑन दॅट डे. फुल ऑन टेम्परमेंटचं गेम आहे अँड हाऊ यू आर क्लिअरिंग द प्रिलिम्स विथ द रिक्वायर्ड MCQ टेक्निक. आणि ती रिगरस रिव्हिजन नीच होणार. Every topper will tell you this. They have been telling this over the years. आणि या वर्षी पण तेच रिपीट होईल की keep your sources minimum and revision is the only key. There is a reason why everyone says that. I had cleared it last time also. I had cleared it this time also. I had cleared my first prelims in 23. That was the so-called googly prelims that everyone was scared about. कसं आलंय. आय लिटरली रिमेंबर मी जेव्हा GS पेपर नंतर क्लासरूमच्या बाहेर आलेली मला विदिन पेपर पण मला सवय मी चॉकलेट घेऊन जाते.
पेपरमध्ये की सम शुगर रश यू नीड अ समथिंग. मी पेपर स्टार्ट व्हायच्या आधी चॉकलेट खाते. तर फॉर दॅट फर्स्ट टाइम आय रिक्वायर्ड, मला पेपरच्या मध्ये चॉकलेट खायची गरज पडली, कारण ते एवढं मेंटली स्ट्रेनिंग होतं. क्लासच्या बाहेर आल्यावर असं लिटरली फील होत होतं की तुम्ही 2 तास वर्कआउट करून बाहेर आलाय. यू आर सो ड्रेन्ड बिकॉज तो पूर्ण पेपर तुम्हाला फक्त प्रेशर हँडल करायचा होता. So now prelims has become that way कि you have to keep a very stable mind. You have to trust your preparation. Basic sources तुम्ही जर cover केलेले आहेत तर खूप strategically you have to approach the paper आणि जे बेसिक क्वेश्चन्स आहेत ते आधी करायचे and just stick to your strategy. जर इफ यू डोंट नो वन क्वेश्चन आणि इफ यू आर कॉन्फिडंट की हा मी सिरियसली अभ्यास केलेला आहे पूर्ण वर्ष, देन मला जर हा क्वेश्चन येत नाहीये तर कुणालाच येत नाहीये हा क्वेश्चन. इट इज दॅट क्वेश्चन की तो तेवढा डिफिकल्ट आहे. सो लीव दॅट क्वेश्चन, तो इगोवरती घ्यायचाच नाहीये. सो प्रिलिम्स इज ऑल अबाउट द टेम्परमेंट. When it comes to mains, it is all about your strategy and how you plan. Analysis खूप इम्पॉर्टंट आहे मेन्स मध्ये. तुम्ही कसं लिहिताय, रायटिंग प्रॅक्टिस इज नॉन नेगोशिएबल. तुम्ही एकदा एक सोर्स कमी करू शकता तुमचं. आपण जसं सांगतो की एक प्रायमरी सोर्स असतो, मेन सोर्स असतो जो आपण स्टार्टिंग मध्ये ठेवतो आणि दॅट इज युअर कोर सोर्स. त्याच्यावरती तुम्ही व्हॅल्यू एडिशनसाठी अजून एक सोर्स कधी कधी बिल्ड करता. सम पीपल डू, सम पीपल डू नॉट. तुम्ही तो व्हॅल्यू एडिशनचा सोर्स एकदा त्याचा एक रिव्हिजन कमी ठेवू शकता किंवा त्याचे ते सोर्सेस कमी ठेवू शकता. बट रायटिंग इज नॉन नेगोशिएबल. रायटिंग प्रॅक्टिस ही कन्सिस्टंटली असायलाच पाहिजे. एव्हरी डे. आय रिमेंबर ड्युरिंग माय फर्स्ट मेन्स जेव्हा 1 मार्कांनी राहिलेलं, तेव्हा आय रिमेंबर मी रोज लिहित होते. एव्हरी डे आय यूज टू राईट अँड एव्हरी डे आय यूज टू राईट ओनली PYQs. PYQs बिकम युअर इंडिपेंडंट सोर्स. तर मग बाय द टाइम, ठीक आहे, फर्स्ट मेन्स मध्ये एवढं झालं नाही की मी सगळे PYQs लिहिले, बट देन बाय द टाइम मी सेकंड मेन्स देत होती, आय मेड शुअर की मी सगळे PYQs लिहिलेत. ऍटलीस्ट लास्ट 5 इयर्सचे सब्जेक्ट वाईज PYQs मी लिहून काढलेत. आणि फक्त लिहिणं इम्पॉर्टंट नाहीये, यू हॅव टू गेट देम चेक्ड. यू कॅन हॅव देम. आता कधी कधी काय होतं, तुम्ही परत स्वतःचे आन्सर्स बघतात, देन यू फील की हा अरे चांगला आन्सर लिहिलाय किंवा हेच स्ट्रक्चर आहे, तेच आहे. मॉडेल आन्सरशी कम्पेअर करता कधी कधी काय होतं की हा दिस यू गेट गुड पॉइंट्स, ते ऍड होऊ शकतात व्हॅल्यू एडिशन मध्ये. बट देन इज इट ऍक्च्युअली प्रॅक्टिकल टू राईट ऑल दॅट कॉन्टेंट विदिन अ टाइम लिमिट ऑफ 7 minutes or 10 minutes ऑन द डे ऑफ द प्रेशर, वेन युअर हँड इज पेनिंग लाईक एनिथिंग अँड यू हॅव टू कम्प्लीट द पेपर विदिन द टाइम लिमिट. तर मॉडेल आन्सरशी कम्पेअर करण्यापेक्षा यू हॅव टू गेट इट चेक फ्रॉम अदर पीपल ॲज अ थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह. यू कॅन गेट इट चेक फ्रॉम युअर मेंटर्स, युअर टीचर्स. यू कॅन गेट इट चेक फ्रॉम युअर peers. Your peer review also works very much when it comes to mains answer writing. So writing is non-negotiable in mains, and your strategy works. How you are going to plan your paper, you have to have it to the question. I remember ह्या मेन्स मध्ये पण, लास्ट मेन्स मध्ये पण, की सब्जेक्ट वाईज आय हॅड अ स्ट्रॅटेजी फॉर एव्हरी पेपर. आणि दॅट टू विथ रिस्पेक्ट टू इंट्रो अँड कन्क्लुजन. आता 3-4 ऑप्शन्स इंट्रोचे ठेवायचे, 3-4 ऑप्शन्स कन्क्लुजनचे ठेवायचे. स्ट्रक्चर आलं, पॉलिटीमध्ये आलं तर पॉलिटीचं नॉन नेगोशिएबल होतं. एनी क्वेश्चन ऑफ पॉलिटी, आय हॅव टू राईट अन आर्टिकल इन द क्वेश्चन. दॅट्स इट. अँड दॅट आर्टिकल शुड बी इन अ विजिबल पोझिशन. मे बी इंट्रोमध्ये, इंट्रो काही करून कॉन्स्टिट्युशनली ही चालू करायचं आहे. आय हॅव टू हॅव अन आर्टिकल, अमेंडमेंट, समथिंग ऑर दी अदर वेर आय विल कनेक्टेड टू द कॉन्स्टिट्युशन. तर व्हॅल्यू एडिशन पण तेव्हाच वर्क करतं वेन यू मेक इट विजिबल. सो नुसतं लिहून इज नॉट इनफ. हाऊ युअर स्ट्रक्चरिंग, कसं पेपर विजिबली दिसतोय, प्रेझेंटेशन कसं आहे त्या पेपरमध्ये, दॅट ऑल्सो मॅटर्स. बिकॉज लोक खूप टॉपर्स आर गिव्हिंग और इवन सिनियर्स आर गिव्हिंग द पेपर्स अगेन अँड अगेन. बट देन एक पॉइंट येतो जेव्हा मेन्सचे मार्क्स स्टॅग्नंट होतात, आफ्टर अ पॉइंट वाढत नाहीत किंवा थ्रेशोल्ड क्रॉस होत नाही, की अरे 90s मध्येच आपण अडकतोय, तो 100 पर्यंत पण नाही जाते. इवन तो नॉलेज आहे, बऱ्यापैकी नॉलेज आहे, पण तो रेप्लिकेट नाही होत आहे. सो दॅट इज समथिंग विच इज रिलेटेड टू युअर एक्झिक्युशन.
तुम्ही कसं प्रेझेंट करताय तुमचा पेपर, वेअर व्हिज्युअली यू आर मेकिंग युअर कॉन्टेंट विजिबल, दॅट मॅटर्स. आणि दॅट मेक्स द डिफरन्स ऑर दॅट लीड्स टू स्कोरिंग. की मी 90s मध्ये अडकलीये तर ते 100 किंवा 110 पर्यंत कसं जाऊ शकतो. सो दॅट मेक्स द डिफरन्स. So mains is everything about your strategy and your planning to the T. Question wise you need to have a plan. म्हणजे गुगली क्वेश्चन जरी आला, समथिंग आउट ऑफ द बॉक्स आला. आता there was a question this year in ethics regarding trouble. There was a quote. तो खूप हे झालेला की तो क्वेश्चन कळतच नव्हता कुणाला. आय रिमेंबर रिडिंग दॅट इन इंग्लिश आणि मला एक्झॅक्टली क्वेश्चन आठवत नाही. आय थिंक वेन ट्रबल द ट्रबल असा क्वेश्चन होता. तर तो खूप हे झालेला. तर इंग्लिशमध्ये कळतच नव्हतं ते काय. आय हॅड टू रीड इट इन हिंदी टू ऍक्च्युअली अंडरस्टँड व्हॉट द कोट इज. खूप वेळा असं होतं की असं अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स येतात जे माहितीच नसतं. जसं लास्ट इयर 24च्या मेन्समध्ये ट्विस्टर्स हॅड कम. कुणाला काहीच माहिती नव्हतं ट्विस्टर काय. यू हॅव टू पुल इन नॉलेज फ्रॉम एव्हरीवेअर. आणि सर असे बॅकअप प्लॅन्स पण असायला पाहिजे की अननोन क्वेश्चन आला तर माझा स्ट्रक्चर काय आहे. सो दॅट नीड्स टू बी देअर फॉर एव्हरी सब्जेक्ट. वेन यू हॅव सच मायक्रो प्लॅनिंग इन मेन्स देन दॅट वर्क्स. For if you listen to any topper, they will be very clear about it की त्यांनी 2 गोष्टी खूप जास्त केल्यात. एक तर रायटिंग प्रॅक्टिस अँड PYQ अनालिसिस खूप केल्यात आणि त्याच्यावरती दे हॅव मेड देअर स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन हाऊ दे वर रायटिंग, व्हॉट दे वर कम्फर्टेबल विथ आणि कशामुळे स्कोर येतोय. सो दीज 2 थिंग्स मॅटर अ लॉट इन मेन्स. अँड इंटरव्ह्यू इज for interview, I would say the one key element that matters is your alertness or your presence of mind. When you go for an interview, तुम्ही 14,000 candidates मधून around 3,000 go. 3,000 plus minus 100, 200. So let's keep it a round figure of 3,000. They have to overall take around 1,000 people, 950,000 people and the final list. तर त्यांना तुम्हाला सिलेक्ट करायचंय. देअर अप्रोच इज टू सिलेक्ट पीपल अँड टेक यू अँड नॉट टू एलिमिनेट यू. कधी कधी काय होतं की वी गेट स्टक इन दॅट स्पायरल की अरे इंटरव्ह्यू पर्यंत आलो आणि इथे जाऊन नाही आला रिझल्ट. आपण 1 in 3 चान्सेस आहे फॉर द इंटरव्ह्यू, फॉर यू टू क्लिअर द इंटरव्ह्यू अँड गेट इन द लिस्ट. आपण त्या 2 लोकांमध्येच असो असं आपण विचार करत अडकत राहतो. बट वी नीड टू सी की द पॅनल ऍक्च्युअली वॉन्ट्स टू सिलेक्ट यू. तर ते तुम्हाला ग्रिल करणार किंवा काय, तर ते त्याच्याशी घाबरून न जाता यू हॅव टू ऍक्च्युअली बी व्हेरी calm again, but then very alert in what they are asking or what they are testing. It is your personality test. They have already tested your knowledge in mains. Mains is a very rigorous stage. तिथे पूर्ण तुमचं नॉलेज टेस्ट झालेलं आहे. They will not judge you if you do not know anything. Yes, but they will definitely judge you based on how you are answering. तुमचं लेवल ऑफ नॉलेज ते टेस्ट नाही करणार आहेत. ते तुमचं तुम्ही कसं हँडल करताय किंवा कसं क्वेश्चन टॅकल करताय त्याच्यावरती असणार आहे. सो आय गिव्ह वन शॉर्ट एक्झाम्पल. इंटरव्ह्यू खूप रिसेंट आहे म्हणून त्याचा एक्सपिरियन्स खूप फ्रेश आहे डोक्यात, म्हणून आय कॅन कोट एक्झाम्पल्स फ्रॉम दॅट. मला सेम पॅनल आलेला जसा लास्ट इयरचा होता. एव्हरीथिंग गॉट replicated and fortunately the marks also got replicated. We got to know today. तर दासा सरांचा बोर्ड होता. सो आय थिंक my first or second question was this. He asked me who is the principal finance secretary of India. So it was obviously first question was to introduce yourself, and that was only because he was buying some time because he was flipping through my DAF. आणि त्यांनी विचारलं की who is the principal finance secretary of India. Now that was a very unexpected question. And मी चुकून चीफ इकॉनॉमिक ऍडवायझरचं नाव घेतलं की ते आहेत. देन आय फंबल्ड अँड आय सेड सॉरी सर, आय एम नॉट एक्झॅक्टली अवेअर अबाउट इट.
तर मग सरांनी बोललं येस यू आर नॉट अवेअर अबाउट इट बिकॉज देर डज नॉट एक्झिस्ट अ पोस्ट इट सेल्फ ऑफ अ प्रिन्सिपल फायनान्स सेक्रेटरी सो देर इजंट अ पोस्ट एट ऑल हाऊ विल यू बी अवेअर अबाउट इट सो हिज क्वेश्चन वॉज समथिंग एल्स ही वॉज बिल्डिंग टू द क्वेश्चन मग त्यांनी विचारलं की राईट नाव द फायनान्स सेक्रेटरी इज right now there are various departments, so we have secretaries for that. We have the revenue department, expenditure, so the secretaries for that are IS. His main question was that, so should the IRS be appointed to those posts? So because I had come from a similar service background, so my first question itself was a bit of a fumble, thoda डगमगलेले मी first question ला, but then I calmed down. I listened to the question. His main question I answered properly. So that is the thing. Ki they are not actually testing तुम्हाला knowledge आहे का नाही, तुम्हाला हे येतंय का नाही. They are actually testing how you are approaching things, and that is what makes the difference in the interview. They will actually test how you are thinking. They are not expecting you to know what you to know exact things within the administration or exact factual knowledges माहीतच आहे किंवा numbers quoteच करायचे का नाही, but they are actually testing your alertness and focus. You don't have to slip up that much. So that is the key thing for the interview. Definitely every stage of the exam has its own key ingredient which decides whether you clear it or not. But then one common factor for the exam remains that you have to be disciplined for a long time. Even if it is a best case scenario की तुम्ही first attempt मध्ये काढताय, which I would hope की जास्तीत जास्त लोकांचं निघावं, but then still let's be practical and say की चलो first attempt मध्ये नाही निघाला, second मध्ये नाही निघाला, third मध्ये निघेल. तर patience is something that you have to have. पेशंट राहणं खूप गरजेचं आहे अँड यू डोंट हॅव टू जज युअर सेल्फ टू क्विकली. खूप इम्पॉर्टंट आहे दॅट यू गेट यूज टू फेलियर्स व्हेरी अर्ली ऑन इन दिस प्रेपरेशन. तुम्ही जर फेलियर एक्सेप्ट करायला शिकला विदिन द टेस्ट सिरीज फेजच की एका टेस्ट सिरीज मध्ये कमी आले, ठीक आहे फाईन, नेक्स्ट टेस्ट इज देअर. जर हा अप्रोच आणि हा माइंडसेट खूप अर्ली ऑन डेव्हलप झाला तर जेव्हा एक नेगेटिव्ह रिझल्ट येतो कुठल्या अटेम्प्ट मध्ये तेव्हा जास्त सेटबॅक नाही होत. मग यू ऍक्च्युली ऑन द नेक्स्ट डे इट सेल्फ यू स्टार्ट प्रिपेअरिंग अगेन. आय रिमेंबर माय फर्स्ट फेलियर इन मेन्स की त्यावेळी ठीक आहे जेव्हा मेन्स झालं नव्हतं तेव्हा मार्क्स आले नव्हते म्हणून देयर वॉज नो वे टू गेज की काय झालंय काय नाही. आय वॉज इन शॉक की because I was expecting at least an interview call that year. My preparation was that much. But then ते नाही झालं and I think within 3-4 days only I was like ठीक आहे आता परत द्यायचाच आहे anyways, फॉर्म तर भरणारच आहे आपण, तर मग that is fine, you will get to it. So that is how you have to be after every negative results. कधी कधी काय होतं we try to judge ourselves too early आणि त्या स्पायरल मध्ये unnecessarily we get stuck की अरे होतच नाहीये. यू गो इन दॅट नेगेटिव्ह स्पायरल, होतच नाहीये, खूपच रॅन्डम आहे, खूपच काही एक्सपेक्ट नाही करू शकत, पेपर असाच आलाय, पेपर तसाच आलाय. Even this year if you see, a lot of people who had ranks last year are not even in the list or did not improve their rank. So their failure is a very common thing in this complete journey of UPSC. But that just shows your failure won't define you. The day when you are standing here like this and you are telling, actually the more number of failures you have, the more interesting toppers talk you'll be giving. So take it in this way. Ki, you will have a story to say. आता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ठीक आहे ऑब्विसली दॅट्स अ ग्लोरी इन इटसेल्फ, बट देन देयर इज अनदर स्टोरी टू से की पीपल विल ऍक्च्युअली फाइंड इट व्हेरी रिलेटेबल अँड प्रॅक्टिकल. की
ह्या अशा गोष्टी ठीक आहे प्रिलिम्स होत नाहीयेत, खूप रिलेट करतो आपण त्यांच्याशी, अरे याचं 2 प्रिलिम्स झाले नव्हते, 3 प्रिलिम्स झाले नव्हते, अँड देन इट्स गॉन, अँड देन प्रिलिम्स इज डन, मेन्स इज डन, इंटरव्यू डन, अँड देन यू आर इन द फायनल लिस्ट. सो यू हॅव टू सी इट इन दॅट वे. एव्हरी स्टेज यू हॅव टू असेस व्हेरी प्रॅक्टिकली. कधी कधी आपण इमोशनल होतो खूप, तो कन्फर्मिटी बायस खूप स्ट्रॉंग होतो आफ्टर अ पॉइंट. When things take time to happen, you start finding excuses की अरे नाही पेपर खूप यावेळी डायनॅमिक होता किंवा स्टॅटिक काहीच नव्हतं, सीसॅट खूपच हे आलेला म्हणून प्रिलिम्स अडकलं. बट यू हॅव टू बी व्हेरी ऑब्जेक्टिव्ह वेन यू जनरेट फीडबॅक. यू हॅव टू रिलाय ऑन नंबर्स और very very quantifiable things. For example, in prelims, if I would just suggest everyone, do not fixate on the final score that you're getting in the test. एका टेस्ट मध्ये 60 येत आहे, 70 येत आहे, 80 येत आहे, 100 येत आहे किंवा 120 पण येत आहे. आय विल टेल द फर्स्ट प्रिलिम्स आय क्लिअर्ड. बिफोर दॅट आय नेव्हर वेंट अबाव 80 in any test. I never went above 80 in any test, but I cleared the prelims that year. ठीक आहे, I think +5 च्या margin I had cleared the prelims that year. Next year, again, till date, I have always been in the range of 95 to 100 till now. But I made sure that in final prelims, I had a margin of +10. कट ऑफच्या वरती +10 और +8 सेफ मार्जिन मध्ये, की एवढे मार्क्स आले पाहिजेत की आय डोंट हॅव टू वरी इन दोज 15 days ऑफ रिझल्ट, की जेव्हापासून प्रिलिम्स होते ते प्रिलिम्सचा रिझल्ट येतोय, त्या 15 days मध्ये मला गॅसवरती नाही राहायचंय की अरे होणार का नाही. मला दुसऱ्या दिवशीपासूनच मेन्सचं स्टार्ट करायचंय. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट दोज 10 days. तर त्याच्यासाठी मार्जिन कम्फर्टेबल असायला पाहिजे, हे माझ्या डोक्यात आधीपासून होतं. सो क्वालिफाईंग स्टेज आहे, दॅट इज नॉट इन्क्लुडेड इन युअर रँक और मेरिट. सो दॅट्स वाय यू हॅव टू हॅव दॅट सेफ मार्जिन. सो यू हॅव टू ऑब्जेक्टिव्हली डिसाइड और एनालाइज युअर सेल्फ की हे माझे स्ट्रेंथ्स आहेत. आय हॅव टू जनरेट फीडबॅक फ्रॉम एव्हरी टेस्ट अँड ऑब्जेक्टिव्हली सी की वेअर आय एम स्टँडिंग, माझा ग्राफ कसा जातोय. यू हॅव टू एनालाइज दॅट अँड देन not only yourself, but you have to get it cross-checked from someone else also. Third perspective is important. And last point I would say, ki the environment in which you are, or the company that you are in, that also matters. Kadi काय होतं की a lot of people talk about, we know ki हे वाचायचंय, हे करायचंय, but then because it is such a long journey, खूप टायरिंग होतं. and there are very common days when you are low, बिलकुल इच्छा नाही होत वाचायची, अरे यार जाऊ दे, काय परत तोच लक्ष्मीकांत, तेच वाचायचंय, तेच स्पेक्ट्रम वाचायचंय. यू बिकम व्हेरी टायर्ड की अरे परत तेच करायचंय. स्टील and it becomes worse when that doesn't get converted into marks. So at that time your company can help. I am not saying ki रोज you use this as an excuse की रोज कंपनी असायला पाहिजे, तर एव्हरी डे 4 वाजता आपण चहाला भेटणारच आहे आणि त्यात 2 तास जाणारच आहेत आणि तुम्ही काय आज न्यूज आली आहे ते डिस्कस करण्यामध्ये अजून 2 तास घालवणारच आहे. आय एम नॉट सेइंग दॅट. कंपनी मॅटर्स when you are low and you don't feel like giving a test. तुमचा फ्रेंड बोलतोय की अरे मी उद्या मॉक देणार आहे, पण तुमचं झालं नाहीये वाचून. तुम्ही डिसाईड केलं दोघांनी की फ्रायडेला किंवा सॅटर्डेला मॉक देणार आहे, पण वेनसडे आलाय आणि त्या सब्जेक्टचं तुम्ही उचललं पण नाहीये पुस्तक आणि काही झालेलं नाहीये. बट देन दोघांनी ठरवलेलं सॅटर्डेला देणार आहे टेस्ट आणि त्याचं झालंय वाचून. ही और शी इज गोइंग टू गिव्ह द एक्झाम ऑन दॅट डे, बट यू आर नॉट डन. त्या प्रेशरमध्ये तरी ऍटलिस्ट यू विल स्टडी. So keep this kind of company wherein ते 3-4 लोक बसून, I would suggest you can have your test schedules coordinated. When you, even during my mains prep, 3-4 लोक जर असो, आम्ही एकत्र बसून टेस्ट लिहायचो. घरी एकटे टेस्ट नाही लिहून होत सिरियसनेस मध्ये.
You have to go to a classroom or center wherein तुम्ही पूर्ण एन्व्हायरमेंट सिम्युलेट करताय and then you're giving the test in all seriousness. You have to give the test as if you're giving the actual exam. नाहीतर तुम्ही टेस्ट देऊ नका. It's of no use at all. That is a lie that you're telling yourself. So त्याच्यासाठी ना तो रेजिस्टन्स किंवा इनर्शिया ओव्हरकम करायला you can have your company. And then again, that will build up to a nice topper talk when you're saying, now we both are going to Lavasna, packing our bags. So that is again one incentive you can have to have a company. So that is because it is very important to have people around you when you're low. You go into a negative spiral, and that affects that not only affects you, but practically speaking it affects your studies. Productivity खूप कॉम्प्रोमाइज होते त्यांनी. तुम्ही वाचूच नाही शकत. तुम्ही जर त्याच नेगेटिव्ह थॉट स्पायरल मध्ये आहात की अरे मार्क्सच होत नाहीयेत, कितीही वाचा काहीच होत नाहीये, तर तुम्ही 2 दिवस तेच करत राहणार आणि तेच विचार करत राहणार, काहीच नाही वाचणार. डूम स्क्रोलिंग चालू होईल रील्सचं, किंवा मग तेच फेलियर स्टोरीज, अरे काही होतच नाहीये, कुठे चाललंय, 3 वर्ष झाले, 2 वर्ष झालं, पॉज वरती आहे, ग्रॅज्युएशन होऊन एवढे वर्ष झालं, काहीच होत नाहीये. दॅट गोज ऑन फॉर डेज देन. बट ऍट द जेव्हा कोण दुसरं बोल, अरे काय रडत बसलोय, चल विल गो फॉर अ टेस्ट तरी देऊन येऊया, काय तुझं नेहमीचं परत रडगाणं चालू झालं, दॅट विल गिव्ह अ forceful stimulus to break that spiral. We don't realize that at that moment, but that is actually necessary to have a positive external stimulus to you. So that is the last point that I wanted to say. Your efforts do matter. You have to stick with it. So literally you have to be obsessed for some time with it. Cut down करायच्यात गोष्टी त्या तर आहेत. So your individual efforts will matter, and when you're low, it is a good thing to have good people, positive people around you to pull you out of that pit. So these two things do matter, and if you put your mind in the right way, in the right mindset, then definitely you will be standing here. It is not a rocket science की कोणच नाही होत. You do not have to be Einstein to stand here. You have to work hard 1 year, very much. You have to work hard smartly 1 year, and then you will see your name in the list. I have literally seen a lot of people jumping 200, 300 ranks. My rank has improved a lot. They have improved from 3-digit to 2-digit or single-digit ranks. So improvement तर आहेच. I have seen people who have not even cleared 4 prelims, and the 5th attempt they have gotten 2-digit rank. So it is a matter of just 1 attempt. When that happens, everything will feel worth it. Everything, believe me, it will feel worth it. It seems very easy. जेव्हा मी इथे उभा राहून ते सांगतेय की हाँ हे सगळेच सांगतात की जब होगा तब सच में बहुत अच्छा लगेगा, सारी चीजें भूल जाओगे आप. सच में आप सारी चीजें भूल जाओगे जब ऍक्च्युअल होगा. दॅट इज द ऍक्च्युअल थिंग. जेव्हा त्या पीडीएफ मध्ये येईल ना फाउंड 1 of 1, तेव्हा that feeling is something else. So that's what I wanted to say. All the best to everyone. आता प्रिलिम्स चालू होईल, गॅस बर्नर चालू होईल प्रिलिम्स within 2 months left. So all the best to everyone. Stick to your strategy, and definitely may this prelims be your last prelims. Thank you. सो आय एम शुअर तुमच्या मनात अजून बरेच प्रश्न असतील, पण त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यांनी दिलेली आहेत. बट वी विल कीप इन टच. ते आपल्याला परत पण भेटायला येतील, आपण तसंही प्लॅन करूयाच. पण सगळ्यात महत्वाचा जो त्यांनी तुम्हाला मेसेज दिला की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. डेफिनेटली. आणि त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. हा, त्याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावरून वेगवेगळे लोक भेटतीलच. पीअर ग्रुप असेल, शिक्षक मेंटर असतील, की अशा आपल्याला टॉपर्स येऊन मार्गदर्शन करतील. तर तुम्ही सगळेजणी असा छान अभ्यास करा. इथे थांबूया. थँक्यू. Thank you.